जय जगदंब नमो आदेश. सध्या इंस्टाग्रामवरती एका तथाकथित रेणुका देवीच्या भक्ताने असा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे की माहूरगडच्या रेणुका देवीला अजिबात बळी चालत नाही. म्हणजे जी बकरा बळी किंवा बोकड बळी, ज्याला आजा बळी आपण म्हणतो, दैत्य बळी म्हणतो, तो चालत नाही, तो अजिबात दिल्या जात नाही. तसेच रेणुका मातेला बळी प्रथा नाही. तर या विषयाबद्दल बोला असं मला काही लोकांनी आग्रहास्तव सांगितलं. मुळामध्ये रेणुका मातेला बोकड बळी आहे, दैत्य बळी आहे, आजा बळी आहे. या ठिकाणी प्रथम स्पष्ट करतो, नंतर आपण त्याच्या खोलामध्ये जाऊया. उदाहरणच जर द्यायचं झालं तर रेणुका मातेची जी हजारो स्थानं आहेत, या हजारो स्थानावरती कार्तवीर्य दैत्याच्या किंवा सहस्रार्जुनाच्या नावाने काही ठिकाणी बलिदान दिलं जातं, काही ठिकाणी यल्लम्मा स्वरूपामध्ये मातंगीच्या नावाने बलिदान दिलं जातं, काही ठिकाणी स्वतः रेणुका मातेच्याच नावाने बलिदान दिलं जातं आणि अनेक रेणुका मातेच्या प्रसिद्ध स्थानावरती नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमीला आजाबळी अर्थातच बोकड बळी होतो, जो अविरतपणे सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेणुका मातेचं मूळ स्थान असणारं पीठ म्हणजे माहूरगड. माहूरगडवरती सुद्धा रेणुका मातेला अष्टमी आणि नवमीला गुप्त बोकड बळी होता. जी प्रथा कायम होती. हजारो वर्षापासून हा बोकड बळी रेणुका मातेला माहूरगडावरती प्रत्यक्ष दिला जात होता. ही तुम्ही माहिती स्वतः माहूरमधून सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला मुख्य पुजारी माहिती देतील. आता स्वतः माहूरगडवरती रेणुका मातेला बोकड बळी आहे किंवा होता, खुद्द अनुसया मातेला सुद्धा बोकड बळी देण्यात येतो. कारण त्या ठिकाणचा तो बळी हा त्या क्षेत्रपालांना किंवा देवीच्या गणांसाठी असतो आणि हा देवीच्या गणांसाठी दिल्या जाणाऱ्या दैत्य बळीला पुराणांचा सुद्धा दाखला आहे. ठीक आहे ना, तथाकथित ज्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला तो व्यक्ती पूर्ण शाकाहारी आहे मी समजू शकतो, किंवा तो ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतो ती कॅटेगरी सात्विक आहे मी हेही मान्य करतो. तर ज्याने त्याने आपापल्या घरी अगदी वरण भात आणि मेथकूट पोट भरून खावं, त्याबद्दल कसलाच वाद नाही. परंतु इतर जे कोणी क्षत्रिय धर्माचं पालन करून रेणुका मातेला बळी देत असतील आणि जी हजारो वर्षांची परंपरा चालत आलेली आहे, तिला चुकीचं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे रेणुका मातेला बोकड बळी होता व आहे, तो कायम राहील सुद्धा. काही जण म्हणतील की याला काही शास्त्राचा आधार आहे का? तर हो, आज मी स्वतः शास्त्राचा आधार घेऊन या ठिकाणी तुमच्यासोबत बोलतोय. या ठिकाणी माझ्यासोबत हा एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये स्वतः परशुराम भगवानांनी रेणुका मातेच्या स्तुतीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर परशुराम कोण? रेणुका मातेचा मुलगा. स्वतः मुलाने आईबद्दल काय लिहिलंय आपण ते या ठिकाणी बघूया. या ठिकाणी मी तुम्हाला प्रथम दाखवतो. हे बघा, या ठिकाणी वायुपुराणोक्त परशुरामकृत रेणुका स्तोत्र, मी जिथे बोट ठेवले तिथे तुम्हाला दिसत असेल. अर्थातच वायुपुराणामध्ये असलेलं भगवान परशुरामांनी तयार केलेलं हे रेणुका मातेचं स्तोत्र आहे. या रेणुका मातेच्या पूर्ण स्तोत्राचं मी वाचन या ठिकाणी करणार नाही, फक्त एक संस्कृतचा श्लोक या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो, जो खुद्द परशुराम भगवानांनी तयार केलेला आहे. स्वतःच्या आईबद्दल, रेणुका मातेबद्दल परशुराम म्हणतात, कालरात्री महारात्री मध्यमास शिवप्रिये भक्तानां श्रीपदे देवी लोकत्रय विमोहिनी क्लिंकारी कामपीठे च ह्रिंकारी प्रभ्योदता ह्रिंकारी च श्रिया देवी सिद्धलक्ष्मीच सुप्रभा. अर्थ दिलेला आहे, आप काल रात्रि महारात्रि है. कौन? स्वतः जगदंबा. हे शिवप्रिय, आपको मध्यमास प्रिय है. आप भक्तों को श्री प्रदान करती है, म्हणजे लक्ष्मी प्रदान करते. हे देवी, आप त्रैलोक्य मोहिनी है, म्हणजे तू दिसायला त्रैलोक्यामध्ये सुंदर आहेस. आप कामपीठ में क्लीम रूपा है, प्रबुद्ध होने पर ही ह्रीम रूपा है. और आप ही श्रीकारी तथा श्रिया देवी सुप्रभा तथा सिद्ध लक्ष्मी भी है. या ठिकाणी मी श्लोकावरती बोट ठेवतो आहे. तुम्ही श्लोक या ठिकाणी जिथे माझा बोट आहे तो श्लोक या ठिकाणी स्पष्टपणे वाचावा. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी सुद्धा चालेल. आता या ठिकाणी ही रेणुका मातेची जी रचना आहे स्तोत्राची, खुद्द भगवान परशुरामांनी केलेली आहे. दुसऱ्या कुठल्या कवीची असती तर लोक म्हटले असते की लोकांनी मनाने टाकलंय. परशुरामाने स्वतःच्या आईची स्तुती जी केली किंवा जे वर्णन केलं ते तर चुकीचं असू शकत नाही. आता दुसरं या ठिकाणी मला एक हे द्यायचं आहे दाखला. तो दाखला आहे की हा जो बळी दिला जातो हा नेमका कोणासाठी असतो तो आपण या ठिकाणी घेऊया. त्याचं वर्णन दिलेलं आहे बघा.
प्रसन्ना प्रकटा चैव सहजा कुलजाद्ययः क्षेत्रपाला च द्विक्पाला वेतालाश्च राक्षसः पिशाच्चा गणगन्धर्वा शाकिनी डाकिनी तथा भूचरा भूचराश्चैव पातालाश्च दिगंतरा नानारूपधरा सर्वे बलिपूजाभिक्षाक्षिणः अधिकारस्वरूपेण विचरन्ति महितले। अर्थात सहजा कुलजा क्षेत्रपाल द्विकपाल वेताल राक्षस पिशाच गण गंधर्व शाकिनी डाकिनी खेचर भूचर पाताल निवासी अंतरिक्ष में विचरण करने वाले नाना रूपधारी ये सभी बलि पूजा की आकांक्षा करते हैं। इनका जैसा अधिकार है उसी के अनुसार पृथ्वी पर ये विचरण करते हैं। त्याच्या पुढे दिलेला आहे क्रीडते योगिनी रुंद क्षेत्र मातृगृहे स्थितं केचित् गायन्ति नृत्याति पूजयन्ति स्तुवद्नितः हसन्ति किलकिलयन्ति गर्जयन्ति महाबला मातृपादोद्भवा सर्वे मातृमंडल संस्थिता। क्षेत्र मातृगृह म्हणजेच माहूर गडावरती योगिनी या क्रीडा करती है, म्हणजे योगिनी क्रीडा करतात। कुछ गाती है कुछ नृत्य करती है पूजा तथा स्तुति करती है। कोणाची? रेणुका मातेची। ये महाबली हस्ती है किलकिल करती है और ये सब बलि की अभिलाषा करती है। म्हणजेच काय, जो काही बळी माहूर गडवरती रेणुका मातेला दिल्या जातो तो प्रत्यक्ष भगवतीला नसतो, पण भगवतीच्या समोर दिल्या जातो आणि तो तिच्या गणांसाठी असतो। हे या ठिकाणी स्वतः ग्रंथांमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे मिठ्ठेलाल सारख्या काही लोकांनी, मिठ्ठेलाल म्हणजे फार गोड बोलतात अशा काही लोकांनी रेणुका मातेची नक्की माहिती द्यावी, चांगली माहिती द्यावी, त्याचा आम्ही पुरस्कार करू। पण आमच्या मातेबद्दल आमच्या देवीबद्दल चुकीची माहिती खपवून घेतली जाणार नाही आणि मी बोलतो त्याला पुरावा असतो। आज तुम्ही स्वतः जा माहूर गडवरती रेणुका मातेला बोकड बळी अष्टमी नवमीला होता की नाही हे स्वतः चेक करा आणि जर ही माहिती खरी असेल तर माझी अपेक्षा आहे की स्वतः एक व्हिडिओ बनवून चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी सुद्धा मागा। हां, मी या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करतो, थोडासा व्हिडिओ मोठा होत असेल। सप्तशतीमध्ये वर्णन आहे की ब्रह्मवृंदाने म्हणजे ब्राह्मण वर्गाने जे जानवधारी आहेत, जे वेदांचं अध्ययन करतात, जे पुराणांचं पठण दररोज करतात, जे नैमित्तिक पूजा वगैरे विधी करतात, अशा जानवधारी ब्रह्मचारी वृंदांनी ब्रह्मवृंदांनी ब्राह्मण लोकांनी जगदंबेला शाकाहारीच भोग द्यावा। त्यांनी कधीही बलीचं समर्थन किंवा बलिक्रिया करू नये। पण जे क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील या सर्वांना त्या ठिकाणी बळी प्रथेचं समर्थन करायला सांगितलं आहे। क्षत्रियांवरती तर बलीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे जो तो आपल्या वर्णाप्रमाणे वर्गाप्रमाणे आपल्या कुलाचाराप्रमाणे जगदंबेची सेवा समिष किंवा आमिष आहाराने देत असतो त्याला चुकीचं म्हणण्याचा अधिकार कोणालाही नाही।